युवा उद्योजक कुमार जयेंद्रजी प्रकाश काळन यांच्याकडून टोटल 57 धावा या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या, 7 विकेट ज्याने मिळवल्या, टोटल 78 गुण पॉइंट्सने या 12व्या पर्वाचा सतरंगी चषक 2024 चा मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात। आतापर्यंत ज्याच्या नावावरती 4 4 व्हीलर आहेत, 36 बाईक आहेत, 37वी बाईक ज्याच्या नावावरती होते, ठाण्याचा वंडर बॉय, वाखनचा सुपरस्टार, आपल्या सर्वांचा अभिमान केतन वामन म्हात्रे। श्रीमंती याच क्रिकेटने, याच खेळाने आणि आज केतन कडून बघत असताना बरेचसे खेळाडू आपले त्याची प्रेरणा घेऊन खेळत आहेत। केतनला एकदा मी विचारलं होतं की ह्या बाईक मिळतात, इतकी प्रसिद्धी मिळते, आताचा केतन तुला आवडतो की अगोदरचा केतन आवडायचा? केतनने तेव्हा मला उत्तर दिलं होतं की मला अगोदरचा केतन आवडायचा, कारण आता जेव्हा खेळायला जातो मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात, सेल्फीज काढत असतात, बऱ्याच वेळेला टाइम स्वतःला देता येत नाही मैदानाच्या आतमध्ये देखील। मी आता एक प्रश्न विचारेन की केतन म्हात्रेचं नक्की स्वप्न काय? कारण आतापर्यंत 37 बाईकी, 37वी बाईक आहे, 4 4 व्हीलर त्याने मिळवल्यात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि तुला काय मिळवायचं आहे? अजून काय नाही, खाली ISPL ची फायनल मारायचे। लास्ट इयरला ISPL ची फायनल हुकली होती, यंदा सीझन 2 मध्ये चेन्नई सिंगम्स कडून 17,25,000 ने केतन पुन्हा एकदा खेळणार आहे। काय सांगशील आपल्या नवोदित खेळाडूंना? तू देखील यंगस्टर आहे, तितकं एज नाहीये, 26 to 27 एज केतनचं सध्याच आहे, पण आतापर्यंत असा विक्रम त्याने केलेला आहे, 37वी बाईक आणि 5 4 व्हीलर, आय थिंक येस 5 4 व्हीलर केतनच्या नावावरती आहेत। केतन काय म्हणशील, युवा खेळाडूंना काय सांगशील? बरेचसे खेळाडू मी पाहतोय की केतन म्हात्रेला आयडॉल मानतात, त्या सर्वांना तू काय सांगशील? नक्कीच आमच्या टीममध्ये पण यंग भरपूर आहेत। आता त्यांना एकच सांगू इच्छितो की कुठलीही टीम असू दे, ग्राउंडमध्ये उतरला तर जिद्दीने उतरा। अपोजिट टीम किती चांगली असली तरी पण आपल्यात एक जिद्द ठेवा की आम्ही यांना हरू, बस एवढा सांगतो। आणि प्रत्येक यंगस्टरला सांगतो की प्रॅक्टिसवर लक्ष द्या जास्तीत जास्त, आणि थोडा म्हणजे मीपणा नका करू, बस जेव्हा ग्राउंडमध्ये उतराल तेव्हा थोडा आपली बॅटिंग चांगली करायचा प्रयत्न करा, फक्त थोडा मीपणा नका करू। आताच्या यंगस्टर तसेच आहेत, कारण की आपण बघतो 1-2 मॅच खेळले तर टीमच्या कधी कधी बाहेर पण जातात, कधी इनमध्ये येतात, तसं नका करू, टीमला धरून चला सगळ्यांनी आणि चांगला खेळ करायचा प्रयत्न करा। त्याचबरोबर केतन, टेनिस बॉल क्रिकेटकडे 5-6 वर्ष अगोदर फार वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं की टेनिस बॉल क्रिकेटर्स तुमचं घर चालवू शकत नाही, टेनिस बॉल फक्त हौशेपुरती खेळा असं म्हटलं जायचं, पैसा इतका नव्हता। पण आता अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की तू आमचं सर्वांचं फॉर एक्झाम्पल आहेस की 17,25,000 ISPLच्या सेकंड सीझन मध्ये अगदी एका महिन्यापुरता खेळणार आहेस। काय म्हणशील, आता टेनिस बॉल क्रिकेटरांनी या खेळाला आपलं व्यवसाय खेळ म्हणून आणि आपलं आपण घर सांभाळू शकतो या खेळाने, काय म्हणशील? तुझं नक्की म्हणणं काय? ॲक्च्युली आपल्याकडे 15 प्लेयर असतात, 15 प्लेअरमधून वरचे 2-3 प्लेयरांना हे बक्षीस भेटतात, काय पण मॅन ऑफ द सिरीज असो, बेस्ट बॉलर असो, त्यांनाच भेटतं, कारण की मागच्या प्लेयरांना काय भेटत नाही। तर मी सांगतो क्रिकेट पण केला आणि जॉब पण करा, कारण की प्रत्येकजण माझ्यासारखा होऊ शकत नाही, की चांगला प्लेअर होऊ शकत नाही, आणि जो चांगला खेळेल तो वरच्या लेवलला खेळेल तो भरपूर कमवेल आणि घर चालू शकते, पण जे मागचे प्लेयर आहेत त्यांनी जॉब पण करा आणि क्रिकेट पण खेळा। यस, अभिनंदन केतन, 37व्या बाईकचा मानकरी, 12व्या पर्वाचा सतरंगी चषक 2024। अभिनंदन पुन्हा एकदा केतन। मंडळी, आता लगेचच आपण इन्व्हाइट करूयात विजेत्यांना 12व्या पर्वाच्या सतरंगी ट्रॉफी 2024।